नमस्कार, इझी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। नवरात्रीच्या पहिल्या दिवशीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा। 9 दिवस सर्वांचे उपवास, तर रोज रोज उपवासाला काय खायचे त्यांच्यासाठीच नवरात्री स्पेशल थाली। वरीचे तांदूळ घेतले, आता 1 वाटी घ्या किंवा अर्धा वाटी। वरीला भगर सुद्धा म्हणतात। ते स्वच्छ धुवून घ्यायचे। वरीच्या तांदळामध्ये पाणी घालून चांगले स्वच्छ धुवून घ्यायचे। सर्व तांदूळ धुवून झाले आहेत। आता त्यामध्ये पुन्हा पाणी घालून अर्धा तास भिजत ठेवायचे। अर्धा तासांनी कढईमध्ये 2 चमचे तूप टाकून वरीच्या तांदळामधले सर्व पाणी काढून टाकायचे आणि तुपामध्ये वरीचे तांदूळ घालून घेऊन 2 ते 3 मिनिटे छान परतून घ्यायचे। वरीचे तांदूळ चांगले परतून झाल्यावर त्यामध्ये दूध ओतून घ्यायचे। वरीच्या तांदळाच्या गुठळ्या होऊ नये म्हणून छान सर्व मिक्स करून घ्यायचे। वरीचे तांदूळ बारीक असल्यामुळे एकमेकांना चिपकून गाठी होऊ शकतात, म्हणून चांगले मिक्स करून घ्यायचे। आता सर्व मिश्रणाला छान उकळी आले, त्यामध्ये साखर टाकून घ्यायची। अर्धी वाटी तांदूळ असेल तर 1 वाटी साखर टाका किंवा तुमच्या आवडीनुसार तुम्हाला पाहिजे तेवढी टाका। आणि चवीसाठी चिमूटभर मीठ टाकायचे। मिठाने गोड पदार्थाला छान चव येते। मस्त सुगंध येण्यासाठी वेलची टाकली आहे आणि बारीक कापून घेतलेले काजू बदाम सर्व छान मिक्स करून घ्यायचे। तयार झाली आहे आपली उपवासाची टेस्टी अशी वरीच्या तांदळाची खीर। आता आपण बनवणार आहोत बटाट्याची भाजी। त्यासाठी बटाटे शिजून घेऊन कापून घेतले आहेत। कढईमध्ये तेल घातले आहे। तेलामध्ये मिरची आणि कढीपत्ता घालून छान तडतडल्यावर त्यामध्ये टोमॅटो घालून चांगले परतून घेतले आहेत। टोमॅटोने बटाट्याच्या भाजीला छान चव येते। आता बारीक कापून घेतलेले बटाटे घालायचे। चवीपुरते मीठ घातले आहे आणि छान पाण्याचा थोडासा हापका मारायचा आणि सर्व भाजी छान मिक्स करून घ्यायची। सर्व भाजी चांगली मिक्स झाल्यावर त्यामध्ये भाजून घेतलेला शेंगदाण्याचा कूट घालून घ्यायचा। सर्व छान मिक्स करून 1 ते 2 मिनिटे परतायचे आणि वरून छान हिरवीगार बारीक कापून घेतलेली कोथिंबीर घालायची। तयार झाली आपली उपवासाची बटाट्याची भाजी। आता आपण बटाट्याचे पॅटीस बनवणार आहोत। त्यासाठी खोबऱ्याची चटणी आणि पॅटीससाठी खोबऱ्याचे सारण बनवणार आहोत। सारणासाठी एका प्लेटमध्ये बारीक कापलेले काजू, बदाम, हिरवी मिरची, कोथिंबीर आणि छान किसून घेतलेले खोबरे घेतले आहे। त्यामध्ये थोडासा गूळ आणि चवीपुरते मीठ घालून घ्यायचे। सर्व छान मिक्स करून घ्यायचे आणि बाजूला ठेवून द्यायचे। आता खोबऱ्याची चटणी करायची। खोबऱ्याच्या चटणीसाठी खोबरे, मिरची, कोथिंबीर, काजू, बदाम आणि मीठ घालून थोडेसे पाणी घालून छान बारीक अशी चटणी वाटून घ्यायची। तयार झाली खोबऱ्याची चटणी। आता पॅटीससाठी बटाटे छान सोलून घेतले आहे आणि किसून घ्यायचे। बटाटे चांगले किसून झाले आहे। आता त्यामध्ये पाणी ओतून घ्यायचे आणि छान धुवून बटाट्यामधले सर्व पाणी मस्त असे निथळून काढायचे। बटाट्यामध्ये पाणी ठेवायचे नाही, चांगले दाबून निथळून घ्यायचे। बटाट्यातले पाणी काढून झाले। आता एका प्लेटमध्ये घेऊन त्यामध्ये चवीपुरते मीठ घालायचे आणि मी राजगिऱ्याचे पीठ घेतले आहे। राजगिरा आपण उपवासाला चालतो, मग राजगिऱ्याचे पीठ घालायचे। पॅनमध्ये 4 चमचे तेल घालून छान गरम व्हायला ठेवायचे। बटाट्याच्या किसामध्ये टाकलेले राजगिऱ्याचे पीठ आणि मीठ छान मिक्स करून घ्यायचे। हातावर किस घेऊन थोडा वाटीसारखा करून त्यामध्ये तयार केलेले खोबऱ्याचे सारण भरून घ्यायचे आणि पुन्हा वरून बटाट्याचा किस लावून छान पॅटीसचा आकार द्यायचा। दोन्ही साइडनी छान दाबून
पॅटीस तयार करायची। सारण भरून झाल्यावर वरून दुसरे सारण लावून घेतल्यावर कडेने छान दाबून घ्यायचे, म्हणजे आत भरलेले सारण बाहेर यायला नको म्हणून। आणि चांगला असा गोल पॅटीसचा आकार देऊन तयार झालेत आपले बटाट्याचे पॅटीस। गरम तेलामध्ये हलक्या हाताने पॅटीस ठेवून घ्यायचे आणि खरपूस असे भाजून घ्यायचे। पॅटीसच्या एक साईड छान खरपूस भाजली आहे। आता दुसरी साईड पण छान खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायची आणि पॅटीस भाजताना गॅस एकदम स्लो ठेवायचा, नाहीतर बटाटे करपतील। दोन्ही साईड छान खरपूस भाजून झाले आहेत। तयार झाले आहेत आपले बटाट्याचे पॅटीस। अशा पद्धतीने बटाट्याचे पॅटीस या उपवासाला नक्की करा आणि कसे झाले कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। वऱ्याच्या तांदळामध्ये पाणी घालून अर्धा तास भिजवून घेतले आहे। आता ते मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून छान डोस्याला वाटतो असे बारीक वाटून घ्यायचे। वऱ्याचे तांदळाचे पीठ झाले आहे। आता ते एका भांड्यामध्ये काढून घ्यायचे आणि जेवढे वऱ्याचे तांदूळ आहेत त्याच्या दुप्पट पाणी घालायचे। 1 वाटी वऱ्याचे तांदूळ असेल तर 2 वाटी पाणी घालून पातळ असे मिश्रण तयार करायचे। त्यामध्ये चवीपुरते मीठ घालून घ्यायचे आणि सर्व छान मिक्स करून घ्यायचे। प्रत्येक घावन घालताना पीठ असे मिक्स करून घ्यायचे। तव्याला छान तूप लावून घ्यायचे, तुम्हाला पाहिजे तर तेलसुद्धा लावू शकता। आणि पीठ चांगले मिक्स करून पेल्यामध्ये घेऊन अशा पद्धतीने एकदम गरम तव्यावर घालायचे। घावन घालताना आपला तवा गरम पाहिजे, नाहीतर घावन नीट तयार होत नाही। असे मस्त असे सर्व बाजूनी पीठ सोडून छान घावन तयार करून घ्यायचे। मस्त असे घावणे घालून झाले आहे। आता 2 ते 3 मिनिटं शेकल्यावर दुसरी बाजू छान भाजून घ्यायची आणि तयार झाले आपले उपवासाचे घावन। त्याच पद्धतीने दुसरे पण घालून घ्यायचे। प्रत्येक वेळी घावणे घालताना तव्याला छान तूप नाहीतर तेल लावून घ्यायचे, म्हणजे आपले घावणे तव्याला चिटकत नाही। आणि हलवून मस्त पीठ घालून घ्यायचे, म्हणजे असे आपले सर्व घावणी पटापट निघतात। तयार झालेत उपवासाचे पदार्थ। वरीच्या तांदळाची टेस्टी खीर, बटाट्याची भाजी, खोबऱ्याची चटणी आणि वरीच्या तांदळाचे घावन, खोबऱ्याची चटणी आणि बटाट्याचे पॅटीस। आता तयार करूया आपण उपवासाची थाळी। पहिल्यांदा चटणी, मग बटाट्याची भाजी, घावणी, बटाट्याचे पॅटीस आणि वरीच्या तांदळाची खीर। कशी आहे उपवासाची नवरात्रीची स्पेशल थाळी? आहे की नाही छान? तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।